हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज, होममेड फ्रेंच फ्राईज. त्यासाठी मोठे मोठे 3 बटाटे घेतले आहेत. ते छान आपण पूर्ण त्याची साफ करून घेऊया आणि त्याची वरून साल काढून घेऊया. फ्रेंच फ्राईजसाठी मोठेच बटाटे घ्यायचे. मोठे बटाटे घेतले की फ्रेंच फ्राईज छान असे लांब लांब कट केले जातात. छोटे छोटे पण होतात, पण छोटे बटाट्यांनी छोटे छोटे फ्राईज होतात, त्यामुळे लांब बटाटे घ्यायचे. आता आपण फ्राईज कट करून घेऊयात. हे बघा, असे चौकोनी बटाटे कापायचा आहे आणि ह्या पद्धतीने कट करायचे आहेत. तुम्ही बघू शकतात कशी कटिंग होते, छान अशी लांब लांब. तळले की ते आपोआप छोटे होतात, श्रिंक होतात. हे बघा, आता आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आहेत. आता आपण ते उकळत्या पाण्यात टाकूया. उकळत्या पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि थोडीशी हळद. यात छान असं 2 मिनटं फ्राईज उकळून घेऊयात. 50% शिजवून घेऊयात. थोडेसे टिश्यू पेपरवर सुकवून घेतलेले आहे. त्यानंतर हे छान अशी कडकडीत गरम तेलात फ्राय करून घेऊयात. आता हे मी काढलेलं आहे आणि दुसऱ्यांदा परत तळते आहे. त्याने दुसऱ्यांदा तळलं की फ्राईज छान क्रिस्पी होतात. हे बघा, तुम्ही छान असे झालेले आहेत. त्यावर आपण मीठ आणि लाल मिरची पावडर टाकूया आणि सर्व करूया. छान असे फ्रेंच फ्राईज, टेस्टी, यम्मी.